पुढे चंद्रवंशाचं वर्णन तुम्हाला मी करवतो, ऐका. या चंद्रवंशामध्ये स्वतः भगवान कृष्ण अवताराला आलेले आहेत. नारायणाचे पुत्र ब्रह्मा, ब्रह्माचे अत्री, अत्रीचे चंद्रमा झाले आणि या चंद्रमापासून या वंशाला नाव चंद्रवंश देण्यात आलं. पुढे या वंशात गांधी राजा झाला, नंतर त्याचा मुलगा विश्वामित्र, नंतर नहुष राजा झाला. त्याला 6 मुलं झाली, यती, ययाती, संयाती, आयती, वियती, कृती. पुढे ययाती आणि देवयानी यांचा पुत्र यदू. या यदूमुळे या वंशाला दुसरं नाव पडलं यदुवंश, म्हणजे यादव पुढे इथून पुढे जन्माला आले. पुढे त्यांच्या वंशात पुढे अर्जन्य, पर्जन्य, नंतर मथुरा नरेश उग्रसेन आहे. ऐका, मथुरेचे राजे आहेत उग्रसेन. त्यांच्या पत्नीचं नाव आहे पद्मावती. या पद्मावतीला अर्थात उग्रसेन महाराजाला मूलबाळ होत नव्हतं आणि मग या उग्रसेन महाराजांनी एक केलं. ऐका, काय केलं की त्या काळामध्ये पुत्र कामेष्टी यज्ञ केला. नारायण प्रसन्न झाले आणि त्या पद्मावतीला महाराज गर्भामध्ये मुलंही आता यज्ञ नारायणाच्या भगवंताच्या आशीर्वादाने आलेला आहे. आता ती पद्मावती एक दिवस अरण्यात फिरायला गेली. एका द्रुमिल नावाच्या राक्षसाची सावली तिच्या गर्भावर पडली. परिणाम जो मुलगा जन्माला आला त्याचं नाव कंस. कंस जन्माला आला आणि कंसाला आता जन्माला आल्यानंतर सर्व ऋषीमुनींनी सांगितलं, महाराज उग्रसेन महाराज याला ठेवू नका, हा तुमच्या कुळाला घातक आहे, याला मारून टाका. आणि मग कंसाला मारण्याकरता उग्रसेन महाराजांनी यमुना माते त्याला सोडून दिलं आणि यमुना माते ते वाहत असताना पुढे याच वंशातले चंद्रवंशातले राजे आहेत, त्यांचं नाव शूरसेन महाराज. त्यांना एक मुलगा झालाय वसुदेव. आता सकाळची वेळ स्नान करतायत यमुना मातेत, हे मूल वाहत आलं कंस. त्या कंसाला त्यांनी घेतला हातात. देवाचीच कृपा, एक मुलगा मला पहिला झालाय आणि हा दुसरा कंस. त्याला घरी नेलं कंसाला. त्या कंस लहानाचा मोठा वसुदेव महाराजाबरोबर शूरसेन महाराजांच्या घरी लहानाचा मोठा झाला. त्याला कळायला लागल्यानंतर नारद तिथे आले आणि नारदाने सांगितलं, महाराज कंसा अरे इथे राहू नको. असे अनेक राजे ज्या राजाच्या आधिपत्याखाली काम करतात, असा सर्व राज्यांचा राजा, त्याचं नाव आहे मथुरा नरेश उग्रसेन महाराज. त्याचा तो एकुलता एक मुलगा आहे. जा वडिलांकडे आपला अधिकार मागून घे. तो महाराज तसा गेला नाही, त्याने तप केलं आणि तप केल्यानंतर तपाअंती महाराज भगवान शंकर प्रसन्न झाले आणि शंकराने आशीर्वाद दिला. एक धनुष्य दिलं, शिवधनुष्य, आणि ते शिवधनुष्य हातात दिलंय कुणाच्या, ऐकताय ना तुम्ही, कंसाच्या. आणि कंसाला सांगितलं, या धनुष्याने तू ज्याच्या बरोबर युद्ध करशील त्याला तू युद्धात पराजित करशील, पण लक्षात असू दे हे धनुष्य जो तोडेल तो तुला सोडणार नाही. 11 वर्ष 54 दिवसाचे भगवान श्रीकृष्ण झाले. त्यांनी पहिले धनुष्य तोडलं आणि मग कंसाला तोडलं. ते उद्या बघायचंय, कळतंय का. आता या ठिकाणी कंस त्याने महाराज आता वर मागून घेतला. धनुष्य हातात आलंय, त्याला माहिती या धनुष्याने मी ज्याच्या बरोबर युद्ध करील त्याला युद्धात पराजित करील. त्याने महाराज काही सैनिक बरोबर घेतले, धेनुकासूर, अरिष्टासूर, केशी. एवढंच नाही, पुतना मावशी आधी बरोबर घेतले युद्ध. महाराज चढाई केली मथुरेवर आणि आपला बाप त्याने बंदीखान्यात टाकला. उग्रसेनाला बंदीखान्यात टाकलं. स्वतः राजा झाला कंस. आणि कंस जेव्हा राजा झाला, त्यांच्या कंसाच्या चुलत्याचं नाव आहे देवक आणि त्या देवकाची मुलगी देवकी ही उपवर झाली. आता माझी बहीण कुणाला द्यावी या चिंतेत असताना कंसाने विचार केला, मी लहानाचा मोठा ज्याच्या बरोबर झालो त्या वसुदेवाला माझी बहीण देणार. म्हणून वसुदेवाबरोबर लग्न झालं. कुणाचं? देवकीचं, कंसाच्या सांगण्यावरून. आणि मग शेवटची विदाई चालू आहे. आजकाल विदाईची वेळी ती कॅसेट लावली जाते रडायसाठी. बाबुल की दुआई लेके जा तुझको सुखी मायके की कभी याद आए. रडतात महिला, त्याच्याशिवाय रडणं जमतच नाही. हा, ते कॅसेट लावावं लागते. मग काय रडतात आता ते सांगण्यासारखं नाही. ऐका, स्वतः भाऊ आपल्या बहिणीला वाटा लावतोय. आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत से कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. 8वा हिचा पुत्र वधील तुझसी. हिचा 8वा मुलगा तुला मारणार आहे. त्याच वेळी तलवार घेतील मारायला धावला. कोण? कंस. हात तो धरीला वसुदेव. वसुदेवाने हात धरला. सांगितलं, हिचा 8वा मारणार आहे, ही मारणार नाही, आम्हाला बंदीखान्यात ठेव. 8चे 8 आणून देऊ. 6 आणून दिले. पहिला आणून दिला तेव्हा तो मारत नव्हता. पुण्य सारावयात भेटे देव ऋषी.
सांगितलं म्हणजे त्या देवलोकाचं काय सांगता येत नाही, पहिलाच 8वा असू शकतो. म्हणजे त्यांनी पहिलाच मारला नाही, 6 मारले. 6 ही मारित दुराचारी, 7वा जो गर्भ योगमाय नेत आश्चर्य करीत मना माझी. 7वा गर्भ रोहिणीच्या गर्भात नेऊन ठेवला, जी वसुदेवाची पत्नी आहे अगोदरची. आणि आता 8वा येणार आहे. तो घाबरतोय महाराज. कोण? कंस. इतका घाबरला. आता गर्भामध्ये भगवंत स्थापित झाले, देवलोकांनी गर्भस्तुती केली. आता आयोजकांना विनंती आहे की थोडीशी फुलं आणि अक्षदा घेऊन यायचे. फुलं थोडी पाठीमध्ये सगळ्यांना वाटायचे. तोपर्यंत आपण गर्भस्तुती गाऊया. स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा भगवंताचं गर्भामध्ये स्तुती केलेली आहे. 2 मिनिटं फक्त. तुमचे ते नक्षत्र जवळ आलं. दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनाम तिथी बुधवार असे, शुक सांगत से परीक्षिती. पाहता पाहता भगवंताने महाराज देवकीच्या उदरातून अवताराला अर्थात प्रगट झाले. कसे झाले? अयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. हातातले फुलं इकडे फेकायचे माझ्याकडे. कुंडली गौराठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. 8 वर्षाची चतुर्भुज रूप मूर्ती भगवंताची प्रगट झाली. आणि मग भगवंताने काय केलं ऐका. भगवंताने आईला सांगितलं, आई मी आता प्रगट झालोय. आई म्हणले, अरे देवा एवढा मोठा तू झालास, तुला कोण माझा मुलगा म्हणाल? मग काय करू आई? लहान हो. म्हणजे मी लहान होतो, पण मी लहान झाल्यानंतर तुम्ही मला इथे ठेवायचं नाही. मग काय करायचं? नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला नंदाच्या घराला. चला चला हळूहळू या. नंदाच्या घराला भजने
सावकाशा. आणि मग भगवंताला महाराज पाठीमध्ये घेतलेले आहे आणि वसुदेव महाराज निघालेत. उचलीला कमळापती पायीचे बंधने गळते. आणि मग भगवंताला जेव्हा पाठीमध्ये उचललं, रक्षपाळ होते ते झोपले गेलेले आहेत, दरवाजे आपोआप उघडले गेलेले आहेत. आणि मग आता वसुदेव महाराज नंदाच्या घराला भगवंताला सोडण्याकरता निघालेत. चला पुढे. स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा. सजा दो गुलशन सा मेरे श्री कृष्ण आए. 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 मेरे श्री कृष्ण आए हैं, मेरे सरकार आए हैं. मेरे श्री कृष्ण आए हैं, मेरे सरकार आए हैं. मेरे सरकार आए हैं. लगे कुटिया सजा दो हरे गुलशन सा मेरे श्री कृष्ण आए. नंद बाबाच्या घरी भगवंताला वसुदेवाने आणलंय. यमुना माता आडवी झाली होती, तिलाही दर्शन दिलं. आणि पुढे नंद बाबाच्या वाड्यात भगवंत आलेले आहेत. आणि मग भगवंताला वसुदेवानी महाराज यशोदेच्या जवळ ठेवलं. तिथे माया आली होती. थोडं खाली बसा, 1 मिनिट. माया आली होती, आता जन्माला आलेली आहेत. मायेला घेतलं पाठीमध्ये, भगवंताला तिथे ठेवलं. आणि मग सकाळची वेळ, ऐका, नंद बाबाच्या घरी, इकडे लक्ष द्या, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, 1च मिनिट खाली बसा, खाली बसा, बाकीचे खाली. त्या बाळाला हवा लागू द्या. भगवंताला ठेवलंय, सकाळची वेळ आहे. आणि मग नंद बाबाची बहीण सुनंदा तिथे आलेली आहेत. आणि सुनंदेनं जेव्हा पाहिलं की नंद बाबाला मुलगा झालाय, यशोदेच्या जवळ मुलाला पाहिलं, पळतच नंद बाबाकडे गेली आणि नंद बाबाला ही बातमी सांगितली. आणि नंद बाबाला जेव्हा बातमी सांगितली, नंद बाबाला आनंद झालेला आहे. नंद बाबांनी सांगितलं, जशी ही बातमी तू मला सांगितली तसं गोकुळातल्या लोकांना सांग. आणि ती सर्व गोकुळात जाऊन सांगते, हे गोकुळवासियो, हे गोकुळवासियो. गोकुळातले लोक म्हणले, झालंय काय सुनंदा? मेरे भैया नंद भैया को लाला भयो हे शब्द ऐकले महाराज. 75व्या वर्षी नंद बाबाला मुलगा झालाय. 80 वर्ष वय यशोदेचं आहे. आणि ही बातमी ऐकली महाराज, सर्व गोकुळातल्या लोकांना आनंद झालेला आहे. आणि एक गवळण दुसऱ्या गवळणीला मग आता बोलते, गवळण संगती गवळण पुत्र
झाला यशोदेला झाला यशोदेला जगती गवळा गेला पुत्र झाला यशोदेला जगती गवळा गेला पुत्र झाला यशोदेला सांगती गवळा गेला झाला यशोदेला सांगती गवळा गेला पुत्र झाला यशोदेला सर्वांनी पावल्या खेळायचं आहे. अंगणात आलेले आहेत आणि मग एक गवळण दुसऱ्या गवळणीच्या समोर उभी आहेत आणि मनात ते नंदोत्सवाला आरंभ झालाय. नंदराज घरी आनंद झाला, नंदराज घरी कृष्ण जन्मला जन्मला सर्वांनी नाचायचंय बघा थोडा 2 मिनिटं. गोड गोड
भयो जय कन्हैया लाल की आदि दिनो घोड़ा दिनार दिनो पालकी दिनो घोड़ दिनार दिनो पालकी संत नर खवाल भयो जय कन्हैया लाल की संत नरसवाल भयो जय कन्हैया लाल की किती सांगू मी किती सांगू मी सांगू गुणाला आजी आनंदी आनंद झाला आजी आनंदी आनंद झाला सांगू गुणाला आजी आनंदी
टाळ्या वाजवा यांच्याकडे. वा, वा. त्यांचे नातू त्यांचं नामकरण करायचंय बरं का, ऐका. ब्राह्मणाने काय सांगितलं ते मला माहित नाही, पण कथा चालू आहे, भागवत कथा. त्याच्यामुळे मुलाचं नाव तुमच्याही ऐकवत नाही किंवा ऐकलेलं नसेल असं नाव ठेवू आपण. मुलाचं नाव ऐका, मुलाचं नाव रमण ठेवतोय, रमण. ते भगवंताचंच नाव आहे, रमण. भागवत कथा चालू आहे ना, भागवत कथेमध्ये देवाचंच नाव, पण तुम्हाला माहिती नाही ते नाव सांगतो, रमण नाव ठेवलंय. हा, 3.5 तास होऊन गेलेत, पण उद्यापासून 2.5 ते पावणे 3 तासच होणार आहे. कारण आजचा जरा टप्पा फार लांब होता. इथून गडावर जायचं होतं मला, इतक्या लांब जायचं प्रवास, मग गाडीला ॲक्सिलेटर वाढवावं लागला. पण किती ॲक्सिलेटर वाढवला तर शेवटी मध्ये थोडं थांबावं लागतं नाही का. यानंतर यजमान लोकांना विनंती आहे, आरतीसाठी पुढे या ताट. तोपर्यंत सर्वांनी महाराज जागे उठून उभे राहायचंय. उद्या कथेमध्ये गोवर्धनाचं पूजन आहे. सुंदर. त्या अगोदर गोपाळ काल्याचा देखील थोडासा प्रसंग करण्याचा प्रयत्न करू आणि थोडा तो आनंद घेऊ गोपाळ काल्याचा, नाही का. आणि गोवर्धनाचं पूजन उद्या कथा तिथपर्यंत जाईल, गोवर्धनाच्या पूजनापर्यंत, आणि उद्याची कथा तिथे समाप्त होईल. आज मोठ्या उत्साहामध्ये आपण भगवान कृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला. ज्यांनी ज्यांनी या भगवंताच्या जन्मासाठी अगदी फुलं लावणं, हार करणं, ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांना धन्यवाद देतो. यानंतर साधू संतांचं थोडं भजन, लगेच आरतीला सुरुवात. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, 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 ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. मरुती नामदेव सोपानवताबाई एकनाथ नामदेव तुकारा, मरुती नामदेव सोपानवताबाई एकनाथ नामदेव तुकारा, शंकर स्वामी बहिणाबाई शिवाई माता रामला स्वामी, बहिणाबाई शिवाई माता रामला स्वामी. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. श्री भागवत भगवान की आरती, पापियों को पाप से तारो. श्री भागवत भगवान की आरती, पापियों को पाप से तारो. अमर गंगे भक्ति गाते पंचमरे तुझाला, नवजोत जगाने वाला, नवजोत जगाने वाला, नवजोत जगाने वाला. हरि नाम ही हरि नाम ही, हरि नाम ही हरि नाम ही, ये मंगल की आरती, पापियों को पाप से तारो. श्री भागवत भगवान की आरती, पापियों को पाप
श्यामली प्रभु महिमा की है आरती पापियों को पाप से तारती भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से तारती पापियों को पाप से तारती पापियों को पाप से तारती उठाकर बजे नाम पाई रे मेरे आनंद लोचन भगवान हे वादा तुम्हें हो तुम्हें हो सदा तुम्हें हो तुम्हें हो सदा तुम्हें हो तुम्हें हो सदा हरि हरि कृष्ण भगवान की श्रीमद् भागवत महापुराण की संत शंकर स्वामी महाराज की संत बहिनाबाई महाराज की शिवाई माता की गुरुवर रंगनाथ स्वामी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की बोलो राधेश से हरिभक्त पारायण